हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. आता आले कांदा काटायला. अजून रानात कोणच आलं नाही. मी येऊन लिंबाच्या झाडाखाली बसले. हे बघा, इथं जार आहे आणि इथं वस्ती पिस्ती काय नाही, भीती पण नाही. माझा भाव आहे तिकडं, इकडे एकटाच पुढे येऊन कांदा काटतो तिकडं. मी म्हणलं थोड्या वेळ इथे येऊन बसले, पाणी बिणी पिले. आज गाडीवर चालते त्याच्यामुळं म्हणलं थोडा व्हिडिओ घ्यावा. का लहान लेकरं पण आहेत ना आमच्या इथं जुळी बांधली, तशी जुळी सोडली पण नाही. अशी लहान लेकराची जुळी ठेवून आहे राहणार, पण तिला लक्षच नाही आणि मी पण लक्ष दिलं नाही, तशीच राहिली ती. म्हटलं आता जावं. पाणी पण आज गार भेटलं. जो आम्ही 7, 8, 9, 10 जण आहेत आम्ही सगळे मिळून कांदा काढायला. 1.5 एकर घेतले. अजून बरंच राहिलंय, ऊन पण लय लागतं. कोणच आहे ना अजून, एक पण बाई आहे ना. तर इथं झाली जेवणाची सुट्टी. लागलो जेवण करायला. तर या सर्वजण जेवण करायला रानात. माझं जेवण झालं, मी इकडं बसले आणि ह्यांचा व्हिडिओ घेते. ते ह्यांना हसायला येते. बाकीच्या बाया काय व्हिडिओ घेऊन देत नाही, पण बळच घ्यावं लागतं. पण ह्या नाही आज काय म्हणल्या, त्याच्यामुळं काय नाही. यात्रेहून पाहुणं आलं होतं, त्याच्यामुळं इथं खायला आणलं होतं गुडी शेव ही. तर इथंच त्यांनी सगळ्यांना वाटलं होतं. पोरं इकडं बसली होती, त्यांना काय खायचं नव्हतं. त्यांना धरा म्हणले होते, पण कोणच खाल्लं नाही. केळी ही आणली होती सकाळी, केळी पण खाल्ल्यात. आणि इथं कारल्याची भाजी, बटाट्याची भाजी, हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल मिरची. आज नव्हतं जेवण दाखवलं. आज जेवण झाल्यावर मग व्हिडिओ काढायला चालू केला होता. आज भूकाच लय लागल्या होत्या, त्याच्यामुळं म्हणलं अगोदर जेवणच करून घ्यावं. सुधारलंच नाही व्हिडिओ काढायला, भूक लागली होती म्हणून. तर इथं करतो आम्ही कुरवड्या. इथं बघा, मावशीला व्हिडिओ काढायला चालू केला की लगेच डोक्यावर पदर घेतला की ही शेवटची पिढी बरं का अशी, की समोर कॅमेरा चालू केला का लगेच डोक्यावर पदर. अशी कुणी शहाणा माणूस, म्हातारा माणूस आला का डोक्यावर पदर. इथं केलाय चिक घ्यायला चालू. म्हणलं अगोदर चिक हाटून घ्यावा. आणि ह्यांच्या कुरवड्या होत्या, माझ्या पण अगोदर केल्या होत्या, त्याचा पण व्हिडिओ आहे. म्हणलं अगोदर चिक घ्यावा आणि पुन्हा अर्धा पाऊण तास अजून थोडंसं गवऱ्याच्या हारावर म्हणलं त्याला शिजून द्यावं, म्हणजे त्याची पण अशी तुकडं होत नाही. तर तिथं थोडासा चिक माझ्याकडून खाली सांडला. असं चिक ही गठुळ्या ही फोडून घेतलं होतं. असा चिक गाठी होऊ नये म्हणून असं त्याला तसला चाटू म्हणतात, त्यांनी पटपट 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 हलवून घ्यावा लागतो. आणि 2-3 वेळा पाणी बदललं होतं. मग आता पांढऱ्या होत्यात का काय काय माहिती, पण पाणी तसंच राहिल्यावर म्हणतात थोड्याशा लाल होत्यात. आम्ही तर 2-4 वेळा पाणी पण बदलून घेतलं होतं त्यातलं. आणि काय म्हणतात त्याला, तुरटी पण टाकून घेतली होती. मावशीच्या चालल्या होत्या इकडं चपात्या, आणि इकडं अलीकडनं बघा इटाची थोडीशी चिर पडली होती, आणि त्याच्यामुळं ना ती पातेलं पण हालत होतं सारखं, लका 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 लका. आणि म्हणलं ती धरून घ्यावा, पण हाताला पण पोळत होतं. आणि पलीकडं काल पण पापड्या केल्या होत्या, त्याच्यामुळं त्या कालच्या पापड्या तिकडंच वाळत होत्या. आणि ही उन्हाळ्या दिवसाचं असंच काम असतं बघा. माणूस घरी असलं का काही ना काही सारखं सुचत राहतं. पापड्याच कर, कुरड्याच कर, सांडगंच कर, पापडच कर, काही पण. पुन्हा मग पावसाळ्यात बसून खायचं असतं. त्याच्यामुळं म्हणलं पटपट आवरून घ्यावं. मला पण अजून उद्या, मी पण आज तांदळाच्या पापड्या करायच्यात उद्या. आज तांदूळ भिजत घातल्यात. 2 किलो म्हणजे 1 शेर म्हणजे थोडंसं 2 किलोला कमी पडतं, तेवढं मी भिजाय घातलंय. आणि मला करायचं असलं का माझ्या इथं ते येतात, आणि त्यांना करायचं असलं का मग मी त्यांच्या इथं येते. मग काय नाही आमचं नड. आणि मी माझ्या पण इथंच, तिकडं घरी मला कोण नाही ना करू लागायला, मी एकटीच असते. मग माझा पण कुरवड्या करायच्या असल्या का मी इथंच येऊन करते. मग मावशी त्याच्यात भरून भरून आम्ही दोघी पटपट कुरड्या घालून घेतो.